नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 2025 मध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आले होते ते बघत आहोत. ठीक आहे. त्यातला आपला आज 5वा व्हिडिओ आहे. 5वा नाही, आय थिंक 6वा असेल. तर आणि मला माहिती आहे की आपल्या खूप महत्त्वाच्या सिरीज पण चालू होत्या इतर, जसं कंबाईन ग्रुप बी आणि C पूर्व आणि मुख्य परीक्षेची PYQ ॲनालिसिस आपण घेत होतो आणि अजून बाकीचे पण चालू होते. आणि मेन म्हणजे आपण पंचवार्षिक योजना स्टार्ट केलेल्या होत्या. त्याच्यातले आपले 3-4 पार्ट्स आलेले पण होते, पण त्याला मध्येच आता थोडा खंड पडला कारण मला जमत नाहीये व्हिडिओ टाकायला. ठीक आहे. पण मग मला पोलीस भरतीवरचे व्हिडिओ टाकायला जमतंय. पोलीस भरतीवरची सिरीज मी स्टार्ट केलेली आणि ती आपली चालू पण आहे. ठीक आहे. मला जे टाकायला जमतंय ते मी टाकती आहे आणि मलाही खंड करायचा नाहीये. पण मग काही ना काहीतरी आपली सिरीज स्टार्ट राहणारच आहे. मला खंड केलेला मला स्वतःलाच आवडत नाही. त्यामुळे मग आपलं आता पोलीस भरतीचं तर चालू आहे. पुन्हा पोलीस भरती सायमल्टेनियसली आपल्याला कंप्लीट करायचंच आहे. सोबत बाकीच्या ज्या सिरीज होत्या त्या पण आपल्याला कंप्लीट करून घ्यायच्याच आहे. ठीक आहे. 2025चं पण करंट आपल्याला चालू करायचं आहे. तर बघा, तेवढं फक्त आता काही दिवस माझ्याकडून डिले होतंय कारण मला जमत नाहीये टाकायला. तर तेवढं मी फक्त तुम्हाला सांगून दिलं. दुसरी गोष्ट, हे जे पोलीस भरतीचे प्रश्न मी कशातून दाखवते तुम्हाला, सोर्स काय वापरते मी, तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, त्याच्यातून मी तुम्हाला हे सगळे प्रश्न घेत आहे. ठीक आहे. बघा, आजच्या व्हिडिओतला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर वंदे भारत आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय योगा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 21 जूनला. RRR हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे? तर तेलुगू. पुढे बघा, भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर पाथर्डी तालुका म्हटलं आहे. आणि पाथर्डी हे कुठे आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यातला हा तालुका आहे पाथर्डी. आणि हे भगवानगड जे ठिकाण आहे ते अहिल्यानगर आणि बीड यांच्या सीमेवर आहे. हे नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर बिपिन रावत हे होते. ठीक आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? बिपिन रावत होते. आणि बघा, आणि सेकंड जे आहे, जे आत्ताचे आहे चीफ, जे रिसेंटमध्ये आहे ते आहे अनिल चौहान आणि ते आहेत दुसरे. पहिले आहे बिपिन रावत, दुसरे आहे अनिल चौहान. आणि CDS हे पद कधी निर्माण करण्यात आले किंवा CDSची स्थापना कधीपासून झाली? 1 जानेवारी 2020 पासून, म्हणजे 5 वर्ष झालेले आहेत. पुढे बघा, भारतीय केंद्रीय रेल्वे इन ब्रॅकेट कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव. सलग 50हून अधिक एक दिवसीय आणि सलग 50 T20 सामने खेळणारा किंवा खेळणारी भारतातील एकमेव क्रिकेटपटू कोण आहे? तर दीप्ती शर्मा. पुढे बघा, मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिलेले आहे? तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहेत. पुढे बघा, डॅश डॅश देश हा G20 गटातील देश नाही. तर कोणता? पाकिस्तान. गावांसाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बिहार. ठीक आहे. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. बिहार. गावांसाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार. पुढे बघा, जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी. ऑपरेशन मुस्कान काय आहे? हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी. ठीक आहे. पुढे बघा, अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलात डॅश डॅश वर्षे सेवा देण्याकरता आहे. तर किती? 4 वर्षे. इलॉन मस्क याने नुकतीच कोणती सोशल मीडिया कंपनी विकत घेतली आहे? तर ट्विटर. महाराष्ट्रातील कोणते गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते? तर भिलार. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोणते गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते? तर भिलार हे गाव ओळखले जाते. आता मला काय सांगायचं आहे की महाराष्ट्रातली कोणतं गाव पहिलं आहे कशाच्या संदर्भात, तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी करंट अफेअर्सच्या लिस्टमध्ये
बनवलेला आहे तो मी तुम्हाला आता जस्ट दाखवते, म्हणजे तुम्हाला हे कळेल की त्या व्हिडिओत मी काय काय दिलेलं आहे. तर बघा, हा तो 6 मिनिटांचा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी राज्यातील पहिले गाव, मग काय काय, फळांचे गाव, पुस्तकांचे गाव, मधाचे गाव, नाचणीचे गाव, कवितांचे गाव, हे जे एवढे गाव आहेत ना हे सातारा जिल्ह्यात आहे. आणि एक जे आहे फुलपाखरांचे गाव पारपोली, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आणि हे ट्रिक्सच्या स्वरूपात त्यांचे तालुके आणि ते गावं आणि कशाशी संदर्भात ते गाव आहे हे सगळं मी ट्रिक्सच्या स्वरूपात तुमचं या व्हिडिओत पाठ करून घेतलेलं आहे. आणि कम्युनिटी पोस्टवर पण मी या संदर्भात एक तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे आणि त्याच्यातही मी तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही ट्रिक्सच्या स्वरूपात जाऊन हे सगळं पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, CDAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेशी संबंधित कोण आहे? तर विजय भटकर हे आहेत. इस्रो ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर अंतरिक्षशी संबंधित आहे. ठीक आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे, म्हणजे काय ते व्हायरस आहे, विषाणू. टर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय? तर ऑपरेशन दोस्त. मी हे पण तुम्हाला अनेक वेळा दाखवलंय की ट्रिक काय केलेली आहे मी त्याच्यावर. पुढे बघा, नुकत्याच कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा विजेता देश कोणता होता? तर अर्जेंटिना होता. पुढे बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? म्हणजे जेव्हा हा पेपर झाला असेल तेव्हाचे हे सरन्यायाधीश असतील ते आहेत न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, हे होते 50वे. मग 51वे कोण होते? तर संजीव खन्ना हे होते. आणि 52वे जे आत्ता आहे 14 मे 2025 पासून ते आहे BR गवई. ठीक आहे, 50वे धनंजय वाय चंद्रचूड, 51वे संजीव खन्ना आणि 52वे BR गवई. ठीक आहे, जगातील सर्वात लहान देश कोणता? तर व्हॅटिकन सिटी. ठीक आहे, तर मी तुम्हाला नेहमी मॅप दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगत पण असते की तुम्ही पण जाऊन सर्च घेत जा. ठीक आहे, तर आपण बघूया व्हॅटिकन सिटी. बघा, हे इटली दिसतंय आणि ही रोम त्याची राजधानी. इथे आहे व्हॅटिकन सिटी. ठीक आहे, व्हॅटिकन सिटी हा देश इथे आहे. बाकी अजून पण पुढे काही देश येतील तेव्हा पण मी तुम्हाला मॅप दाखवणार आहे. बघा, जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरलाच का केला जातो हे पण जाऊन तुम्ही बघा, मी पण बघितलेलं आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे? तर उस्मानाबाद. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज वॉशिंग्टन. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर अभिनव बिंद्रा. बघा, फिनलँड या देशाची राजधानी काय आहे? तर हेलसिंकी आहे. ठीक आहे, फिनलँड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी. बघा, दिसतोय तुम्हाला? हा आहे फिनलँड देश, त्याची राजधानी आहे हेलसिंकी. आता मला तुम्हाला नॉर्डिक कंट्रीज, आता हे सगळे युरोपियन देश आहेत. ठीक आहे, याच्यातले मला तुम्हाला नॉर्डिक कंट्रीज कोणाला म्हणतात ते दाखवायचे. बघा, हा आहे नॉर्वे, हा आहे स्वीडन, हा आहे फिनलँड. इकडे आहे बघा डेन्मार्क, दिसतोय डेन्मार्क. आणि हा आहे इकडे बघा आइसलँड. ठीक आहे, हे दिसले तुम्हाला सगळे कंट्रीज. तर हे काय झालं, ह्या 5 मिळून झाल्या नॉर्डिक कंट्रीज. ठीक आहे, बघा पुढे बघा, इथे मी लिहिलेलं आहे फिनलँड, स्वीडन अँड नॉर्वे आर नॉर्डिक कंट्रीज आणि खाली डेन्मार्क आणि आइसलँडची पण नावं मी लिहिलेली आहेत. बघा पुढे, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर 1960 साली सुरुवात करण्यात आली. पुढे बघा, या वर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे? वसुधैव कुटुंबकम. कोणती? जी 2023 मध्ये आपल्या देशात झालेली. ठीक आहे, ती.
या वर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य वसुदैव कुटुंबकम। कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस 2023चे अतिथी होते? तर इजिप्त या देशाचे। मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? सुधीर रसाळ। ठीक आहे, आता बघा यांनी सलग विचारलेले आहे। मराठी भाषेसाठी लक्षात ठेवा, मराठी भाषेसाठी सुधीर रसाळ, कोकणी भाषेसाठी मुकेश थळी, हिंदी भाषेसाठी कोण? तर कवी गगन गिल। मराठी भाषेसाठी सुधीर रसाळ, कोकणी भाषेसाठी मुकेश थळी, हिंदी भाषेसाठी गगन गिल। ठीक आहे, आता हे कसं लक्षात ठेवा? मुकेश थळी ना, तर थळीचं फक्त थाळी लक्षात ठेवा। थाळी आपण हॉटेलमध्ये जातो आणि थाळी विचारतो ना, तर काय थाळी आपण बघतो। ठीक आहे, आता मला काय सांगायचं की आपण काय म्हणायचं? कोकणातली थाळी सुंदर होती, किंवा कोकणी थाळी सुंदर होती, कोकणी थाळी सुंदर होती असं, त्याच्यावरून लक्षात ठेवा मुकेश थळी। ठीक आहे, पुढे बघा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर 56। पुन्हा वाचते, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे? तर 56। असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांची। ठीक आहे, कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना लागू केली? तर महाराष्ट्र। आता हे पण लक्षात ठेवा, असंही विचारू शकतात, अभय योजना कशाशी संबंधित आहे? तर कशाशी? जीएसटीशी संबंधित आहे। आणि कोणत्या राज्याने? तर आपल्या महाराष्ट्राने लागू केलेली आहे। त्यामुळे ह्या तिन्ही फॅक्ट्स लक्षात ठेवा। पुढे बघा, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते? तर फोर्स 1। ठीक आहे, फोर्स 1। चाइल्ड हेल्पलाइन नंबर कोणता आहे? 1098 1098। चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098। आणि पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर श्वान। पोलीस विभागातील K9 नीट लक्षात ठेवा, K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर श्वान। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचा भाग आपला इथेच संपतो। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।